नमस्कार, माझं नाव रिंकू शेवाळे. कलागुरूमध्ये ताई तुमचं स्वागत आहे. थँक्यू. तर तुमचा हा जो प्रवास आहे, तुम्ही रांगोळीची काढलेली आहे किंवा तुमचा जो रांगोळीमध्ये तुम्ही सहभागी कसे झाला किंवा कसं सुरुवात केली तुम्ही रांगोळीची? मी ॲक्च्युली सरांना सोशल मीडियावरती मला एक रांगोळीची लहानपणापासून एक आवड आहे. त्याच्यामुळं मी सोशल मीडियावरती सरांचे व्हिडिओज बघत होते आणि तेव्हापासून मी त्यांना फॉलो केलं आणि मला मग इरा रांगोळी आर्ट्समध्ये म्हणजे ऑनलाईन क्लासेस होता त्याच्याबद्दल माहिती मिळाली आणि मग मी जॉईन केलं. एक म्हणजे एक क्लास जॉईन केला. तसे मला जसे वेळ मिळेल तसं मी सरांकडे क्लासेस करत गेले. आणि एक सांगायचं म्हणजे की मला गालीची रांगोळी अजिबातच जमत नव्हती. पोर्ट्रेट वगैरे जमतात सगळ्या, पण एक 5 बोटाची रांगोळी म्हणजे हातात कशी पकडायची असते ना, इथून मला सुरुवात होती. म्हणजे अगदी शून्यापासून सुरुवात होती. तर तिथून शिकायला सुरुवात केली आणि सरांनी खूप छान शिकवलं. आणि तुम्ही जी राज्यस्तरीय आपली जी स्पर्धा होती, तुम्ही इथंपर्यंत आला, तर तो तुमचा प्रवास, तुम्ही रांगोळीत तिथं सहभागी झाला किंवा तुम्ही जी प्रोसेस तुम्ही ती फॉलो केली, काय काय गोष्टी तुम्ही शिकलात, काही नवीन वाटलं, कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या? पहिली गोष्ट म्हणजे इथंपर्यंत पोचले ना, हेच माझ्यासाठी खूप असं विनिंग मुमेंट वाटतो की इथंपर्यंत पोचणंच खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आज काही पण जो काही निर्णय येईल, संध्याकाळी रिझल्ट काही पण येईल, त्याच्यासाठी मी एकदम म्हणजे खुश आहे. सर जे मांडतील ते खुश आहे. त्याच्यासाठी इथंपर्यंत पोचले हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि ही जर्नी म्हणजे माझ्यासाठी खूप एक टर्निंग पॉईंट म्हणतात ना, तशा टाईपमध्ये होती की अजिबातच काही येत नव्हतं आणि हळूहळू शिकत गेले. सरांकडे तसे येत गेले. तुम्हाला कधी वाटलं होतं की ऑनलाईन तुम्ही रांगोळी शिकू शकाल? नाही, मला असं कधीच वाटलं नव्हतं आणि ऑनलाईन मी शिकेन असं मला पण वाटलं नव्हतं. पण ऑनलाईन एक चांगला प्लॅटफॉर्म सरांनी उपलब्ध केला की त्याच्यामधून असं की खूप राज्यामध्ये काही कुठेही देशाच्या बाहेर पण म्हणजे करू शकतात लोक, एवढं मला समजलं. आणि घरात बसून पण आपण चांगलं शिकू शकतो. म्हणजे मी तर सगळे क्लासेस सरांकडे जे केलेत ते ऑनलाईनच केलेत. त्याच्यामुळं मला तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. तुम्ही रांगोळी क्लासेस जे केले, तर तुम्ही आता कुठल्या लेवलपर्यंत पोहोचलाय किंवा कसं? माझ्यासाठी तर खूप मोठी लेवल आहे. इथंपर्यंत पोहोचले हीच खूप मोठी लेवल आहे. इथून पुढं पण आता अजून शिकतेच आहे दररोज. म्हणजे इथं पण आता जे कोणी कलाकार आलेत, मला प्रत्येक कलाकाराकडनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं. असं प्रत्येक वेळी होतं. म्हणजे मला रांगोळीचे मी बरेचसे असं बाकीचे पण कॉम्पिटिशन दिलेले आहेत. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं, क्रिएटिव्हिटी. तुमच्या घरात कोणाला रांगोळीची आवड? ॲक्च्युली खरं तर मलाच जास्त आवड आहे रांगोळीची, पण मी माझ्या बहिणींना वगैरे शिकवत गेले. म्हणजे माझ्याकडनंच त्यांना शिकवत जाते मी. म्हणजे लहानपणापासूनच मला अगदी रांगोळीची आवड आहे. पुण्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा आला? नाही, पुण्यामध्ये आहे माझं, ह्याच्या अगोदर पण आहे. आणि आता तुम्ही स्पर्धेसाठी जेव्हा आला होते इथे, तेव्हा तुम्हाला एकंदरीत वातावरण कसं वाटलं? छान वाटलं, खूप छान. म्हणजे सकाळी तर आमचं जे स्वागत झालं ना, तेव्हाच आम्ही जिंकल्यासारखं वाटत होतं. अगदी म्हणजे खूप छान औक्षण म्हणा किंवा फेटे घालून किंवा बोर्ड लावलेला की आपण प्रसिद्ध कलाकार राज्यातले, तेव्हाच आम्हाला असं खूप छान वाटत होतं. म्हणजे तेव्हाच रिझल्ट आल्यासारखं वाटत होतं सगळ्या कलाकारांना. थँक्यू. थँक्यू.